चांद्यापासून गोंद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून गोंद्यापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। जो सल्ला मान्य केल्याने आपल्या सर्वांचा होणार आहे 300 ते 500 रुपये प्रति क्विंटल फायदा। मग अशा परिस्थितीमध्ये असा कोणता तो सल्ला की जो सल्ला मान्य केल्याने आपल्या सर्वांचा 300 ते 500चा फायदा होणार आहे? तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की आता आपण सर्वांनी जर 15 एप्रिल नंतर केली सोयाबीनची विक्री, तर असं केल्यामुळे आपल्या सर्वांचा होऊ शकतो 300 ते 500 रुपये प्रति क्विंटल फायदा। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो तर विचारायला लागलाय की 15 एप्रिल नंतर असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आम्हाला 15 एप्रिल नंतर सोयाबीनची विक्री केल्याने कमीत कमी 300 ते 500 रुपये प्रति क्विंटल इथं फायदा होणार आहे। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तर। ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो। आता या ठिकाणी सतत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव त्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की आपण सर्वांनी जर 15 एप्रिल नंतर सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा 100% होऊ शकतो 300 ते 500 रुपये प्रति क्विंटल फायदा। पण 15 एप्रिल नंतर सोयाबीनची विक्री केल्यानं 300 ते 500 रुपये प्रति क्विंटल फायदा हा का होऊ शकतो? 15 एप्रिल नंतर असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे आपल्या सर्वांचा 300 ते 500 रुपये प्रति क्विंटल फायदा होणार आहे? चला हे सगळं समजावून सांगतो, पण याच्यासाठी व्हिडिओसह शेवटपर्यंत जोडलेले राहा एवढीच आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती। तर 15 एप्रिल नंतर सोयाबीनची विक्री केल्याने आपल्या सर्वांचा 300 ते 500 रुपये प्रति क्विंटल फायदा कसा होणार? चला हे आता तुम्हाला समजावून सांगतो। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्याकडे जी प्रणाली आहे मान्सूनची आहे। जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस किती पडू शकतो याच्याबद्दल हवामान खात्याचं जे पहिलं भाकीत असते ते भाकीत या ठिकाणी 10 ते 15 एप्रिलच्या दरम्यान येत असते। यंदाच्या वर्षी 10 ते 15 एप्रिलच्या दरम्यान जे भाकीत वर्तविलं जाणार आहे त्या भाकितानुसार यंदाच्या वर्षी देशात पाऊस काळ कमी होण्याची शक्यता आहे। याच्याबद्दल जवळपास ॲक्युरेट माहिती आली, परंतु जोपर्यंत भारतीय हवामान खातं याला जाहीर करणार नाही तोपर्यंत आपल्याला कसल्याही प्रकारचा बदल ॲग्री कमोडिटीजमध्ये दिसणार नाही। 10 ते 15 एप्रिलच्या दरम्यान जो अंदाज येणार आहे तो अंदाज अल निनो बद्दल असण्याची दाट शक्यता असल्यामुळे 15 एप्रिल नंतर जसा आपण या अंदाजाचा परिणाम बघू तो परिणाम तेजीत या ठिकाणी होणार आहे। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे असं की 10 ते 15 एप्रिल दरम्यान हा अंदाज वर्तवला की या अंदाजाचा अर्थ काय की अल निनो म्हणजे जून ते सप्टेंबरमध्ये पाऊसकाळ कमी। जून ते सप्टेंबर महिन्यात समजा पाऊसकाळ हा कमी झाला तर याचा परिणाम सरळ सरळ कशा होतो तर खरीप हंगामावरती होतो। याच्यामुळं आपल्याकडे असणारी सोयाबीनची जी शेती ती अडचणीत येऊ शकते। याच्यामुळं जून महिन्यात सोयाबीनची पेरणी कमी होणार, तर शेवटी ऑक्टोबर महिन्यात जेव्हा सोयाबीन पदरात पडणार त्यावेळेस उत्पादकता घटलेली असणार। याच्यामुळं भविष्यात अल निनोमुळे सोयाबीनचं उत्पादन भयंकर घटणार आणि अगोदरच मागच्या 2 वर्षापासून सातत्यानं सोयाबीनचं उत्पादन देशात हे कमी होत चालले। याच्यामुळं भविष्यात मागणी व पुरवठ्यात प्रचंड गॅप येणार। या भीतीपोटी 15 एप्रिल नंतरच सोयाबीनचे दर हे सुधारायला या ठिकाणी सुरू होतील आणि एक जोरदार तेजी 15 एप्रिल नंतर येऊन 15 एप्रिल नंतर सोयाबीनचा भाव 6000 क्रॉस झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं आहे स्पष्ट मत। राहिला प्रश्न विक्रीचा, तर मी तुम्हाला सल्लाच दिला की 15 एप्रिल नंतर आपण जर सोयाबीनची विक्री केली तर 300 ते 500चा फायदा अटळ आहे। तर यानुसार विचार करा आणि अशा पद्धतीनं करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे होईल 300 ते 500चा आपला फायदा।
भविष्यात देशात सोयाबीनचा दर कसा राहील याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या. याच्यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो. आता या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त.